नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा आज आपण 79वा भाग पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही डेली स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मानव माझा बिझनेस पार्टनर आहेस तसंच वाग. माझ्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नको. डॅडमुळे तुला सहन करतीये त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नको. मानव गाडीत बसल्यावर शनाया रागात थरथर कापत मानवला बोलते, सॉरी पण आतमध्ये त्यांचं फॅमिली फंक्शन सुरू आहे. आपण असं बिना इन्व्हिटेशन गेलो असतो तर त्यांना गैरसमज झाला असता. आपल्यामुळे कोणाचं फंक्शन खराब होऊ नये म्हणून मी थांबवलं तुला. मानव तिला समजवण्याच्या सुरात बोलत होता. त्याला शनायाची खूप काळजी वाटत होती पण शनाया मात्र खूपच आगाऊ होती. ओ प्लीज मला शिकवू नको काय करायचं आणि काय नाही ते. त्या 2 कवडीच्या वॉचमॅनने मला बाहेर जायला सांगितलं आणि तू माझाच हात पकडला. शनाया मानवला बोलते. त्याची काही चूक नव्हती शनाया, तो त्याचं काम करत होता. तू त्याच्यावर हात उचलला असता तर उगाच सीन क्रिएट झाला असता. आपल्यामुळे कोणाच्या फंक्शनमध्ये विर्जन कशाला. शनाया कितीही त्याला रागत बोलत असली तरी मानव खूप समजुतीने तिच्याशी बोलत होता. वाटेवर शनाया डोळे फिरवून त्याच्याकडे मान फिरवून बसते. तिला मानवचा खूपच राग आलेला असतो. चला तसं मानव तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवून ड्रायव्हरला बोलतो आणि दोघेही आता तिथून निघून जातात. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतोय की आज अर्जुन आणि रुपालीच्या मुलीचं बारसं आहे. तर अर्जुन आणि रुपालीचे सगळे जवळचे गेस्ट आले होते. मुहूर्ताची वेळ पण होत आली होती. तसं किल्लेदारांच्या राजकुमारीच्या बारशाला सुरुवात होते. अर्जुन त्याच्या प्रिन्सेसला कडेवर घेऊन येत होता. त्याच्या शेजारी रुपाली चालत होती. त्यांच्यासाठी फुलांच्या पायघड्या केल्या होत्या. त्यावरून दोघे चालत होते आणि दोन्ही बाजूनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव सुद्धा होत होता. तसं मुलायम गुलाबाच्या पाकळ्या अंगावर पडल्यावर बेबी हसत होती. अर्जुन तिच्या डोक्यावरती हात ठेवून तिला प्रोटेक्ट करत होता. उगीच पाकळ्या त्याच्या मुलीच्या डोळ्यात जाईल म्हणून त्याला काळजी वाटत होती. तो बेबीची खूपच काळजी घेत होता आणि सगळ्यांना याचं हसायला सुद्धा येत होतं. रुपालीची आई आणि अर्जुनची आई लांबूनच त्यांच्यावरून बोटं मोडून त्यांची दृष्ट काढतात. अर्जुन आणि रुपाली त्यांच्या मुलीला घेऊन स्टेजवर येतात. तसं बारशाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. अर्जुनला बहीण नव्हती म्हणून सोनाली त्यांच्या मुलीचे नाव ठेवणार होती. तसंही अर्जुन तिला त्याची छोटी बहीणच मानत होता. अहो आपण पण करू बाळाचा विचार. समोर अर्जुन आणि रुपालीला त्यांच्या बाळासोबत पाहून सोनाली हळूच विजयच्या कानात बोलते. तर मग विजय तिला म्हणत असतो की आधी तू मोठी हो मग बाळाचा विचार करू. विजय तिला बोलतो, अहो असं काय करता, मी मोठीच आहे आणि आपल्या गावाकडे तर किती लहान मुलींची लग्न होऊन त्यांना पण मुलं झाली आहेत. त्यांच्यापेक्षा तर मी मोठीच आहे. सोनाली नाक मुरडत विजयला बोलते. रात्री जवळ आलो की मला झोप आली, आत्ता नको, गप्प बसा, व्हा तिकडे असं बोलत असते आणि हिला बाळ पाहिजे. विजय मनातच कपाळावरती हात मारून घेत बोलतो. त्याला माहिती असतं त्याची सोनाली कशी आहे ते. अहो सांगा ना, करायचं ना विचार आपण. सोनाली त्याच्या शर्टची बाही ओढत विचारते. रात्री बोलू या विषयावर आपण, आता कार्यक्रमाकडे लक्ष दे. विजय सोनालीला बोलतो. तेवढ्यातच सोनाली, ये बाळा, आत्या आहेस ना बाळाची, मग नाव ठेवण्याचा मान पण तुझाच आहे. तेवढ्यात अर्जुनची मॉम सोनालीला आवाज देते. हो आले आले आणि जाताना विजयला बोलून जाते. आपण रात्री बोलू हा. सोनाली काय करते, विजयला सांगून जाते. स्टेजच्या दिशेने ती जाते. इथून गेल्यावर साडी चेंज न करताच बेडवर पडून झोपून जाईल. दागिने पण मला काढून ठेवावे लागतील आणि म्हणे रात्री बोलू. विजय सोनालीकडे पाहून मनात बोलतो. कधी नव्हे ते त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होती. त्याची बायको किती वेडी आहे त्याचं त्यालाच माहिती होतं आणि तिच्याकडे बघून आता तो स्माईल करत असतो. दादा मी खूप छान छान नावं शोधून ठेवली आहे, तुम्हाला सगळी सांगते. त्यातलं तुम्हाला आणि वहिनीला जे आवडेल ते ठेवा. सोनाली खुश होऊन अर्जुनला बोलते. तेवढ्यातच सोनालीबाई जमिनीवर या, त्याने बेबीचं नाव आधीच शोधून ठेवलं आहे. आरव कपाळावर आठ्या पाडून अर्जुनकडे पाहून सोनालीला बोलतो. बिचाऱ्याने एवढं सर्च करून नावं शोधून काढली होती पण अर्जुनने त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवून टाकलं होतं. त्याला फक्त स्वतःलाच नाव ठेवायचं होतं त्याच्या मुलीचं. त्यामुळे तेव्हापासून आरव तोंड पाडून बसला होता. रुपालीला पण नाव माहिती नव्हतं. सगळ्यांसाठी सरप्राईज आहे असं सांगून कोणालाच अर्जुनने नाव सांगितलं नाही.
अय्या खरंच का? मग नाव एकदम छान असेल. दादांची चॉईस पण खूप छान आहे. सोनालीला काहीही फरक पडला नाही. तसं आरव नकारार्थी मान हलवतो. असा चेहरा पाडून नको बसू. तुझ्या मुलांची नावं पण मीच ठेवणार आहे. अर्जुन आरवचा पडलेला चेहरा पाहून बोलतो. तसंच सगळेच त्याला हसू लागतात. आरव त्याच्याकडे पाहून वाकडं तोंड करतो. तो म्हणाला होता म्हणजे तो ते करू शकतो हे माहिती होतं आरवला, की त्याचा दादा कसा आहे ते. जो तो म्हणतो तो करतोच, एवढा हट्टी आहे. कोणी गोपाळ घ्या, कोणी कृष्ण घ्या. मॉम यांची चुलत बहीण बाळाला पाळण्यातून बाहेर काढून सोनालीला देते. मग सोनाली मॉम तिला जसं जसं सांगतील तसं तसं करत होती. सगळे कौतुकाने बाळाला पाहत होते, कारण एवढे नवीन चेहरे समोर दिसून सुद्धा बेबी एकदाही रडली नव्हती. उलट सगळ्यांकडे पाहून हसत होती. हातपाय हलवून तिचा आनंद व्यक्त करत होती. त्यामुळे रुपाली आणि अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत होतं की त्यांची बेबी आज रडत नाहीये म्हणून. अर्जुन, चल आता सोनालीच्या कानात नाव सांग, म्हणजे ती बेबीचं नाव ठेवेल. मॉम अर्जुनला बोलतात. सोनाली लगेच अर्जुन जवळ जाते, तर अर्जुन सोनालीच्या कानात बेबीचं नाव सांगतो आणि त्याच सोबत हेही सांगतो की लगेच कोणाला नाव सांगू नको. सोनाली खुश होऊन बेबी जवळ जाते आणि तिच्या कानात कुर्र करत बेबीचं नाव ठेवते. सोनाली, सांग पटकन, काय नाव ठेवले माझ्या काजू कतलीचं? आरव एक्सायटेड होत तिला विचारतो. ते मी नाही, दादा तुम्हाला सांगतील. सोनाली अर्जुनकडे पाहत बोलते. दादा? काय यार, बस झाला सस्पेन्स, सांग पटकन काय नाव आहे ते. आरवला आता अजिबातच दम धरवत नव्हता. विजयला इशारा करतो. तसं विजय लगेच तिथून कुठेतरी जातो आणि पुढच्या काही सेकंदातच फटाके फुटण्याचा मोठा आवाज होऊन लख्ख प्रकाश होऊन आकाश उजळून निघतं. आता अर्जुनने आणि विजयने खूप मोठं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं नावाचं, जे आता सगळे पाहून एकदम आश्चर्यचकितच होणार असतात. तर सगळे वर आकाशाकडे पाहतात. इलेक्ट्रिक फायर क्रॅकर्सचा शो सुरू होता आकाशात. त्या लाईट्स वेगवेगळ्या आकार बनवत होत्या. टेडी बिअर, फ्लॉवर, कार्टून्स असे वेगवेगळे आकार तयार होत होते आकाशात. आणि शेवटी त्या लाईट्स एका सरळ रेषेत येतात आणि मोठमोठ्या अक्षरातच किल्लेदारांच्या राजकुमारीचं नाव सुवर्ण अक्षरांनी झळकलं जातं. रिधया. सगळे ते नाव वाचून तोंडातच ते नाव एकदा बोलून पाहतात. आपल्या तोंडून ते नाव कसं वाटतंय हे पाहत होते जणू. अर्जुनचं बेबीचं नाव रिव्हील करायची ही कन्सेप्ट खूप आवडली होती सगळ्यांना. रुपाली सुद्धा पाणवलेल्या डोळ्यांनी आकाशात पाहत होती. प्रिन्सेसचं नाव आवडलं, तिच्या अगदी जवळून आवाज येतो. तसं ती मान वाकडी करून आपल्या शेजारी पाहते. अर्जुन हसून रुपालीला विचारत होता. तेव्हा मग रुपाली त्याला म्हणत असते की खूप छान आहे रिधया. रुपाली हसून त्याला पाहत बोलते. अर्जुन तिच्या खांद्यावर हात टाकून तिला एका हाताने जवळ घेतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. वाव भाई, खूप छान नाव ठेवलं आहे. मी सिलेक्ट केलं होतं त्यापेक्षा तर खूप जास्त भारी नाव आहे. त्यामुळे मी तुझ्यावर नाराज नाही आता, आरव त्याला बोलतो आणि लगेच बेबीला घेण्यासाठी जातो आणि तो आता बेबीला घेतो. तो, हो दादा, मी सिलेक्ट केले होते त्यापेक्षा सुद्धा खूप छान नाव आहे. सोनाली सुद्धा अर्जुनला बोलते. हो ना, खूप छान नाव आहे आणि युनिक सुद्धा. रुपालीची आई सुद्धा खुश होऊन अर्जुनला बोलतात. सगळेजण आता अर्जुनचे कौतुक करत होते, कारण अर्जुनने नावच खूप सुंदर ठेवलं होतं आणि जी ठेवण्याची पद्धत होती ती तर एकदम युनिकच होती. नाव तर युनिक ठेवलंच होतं त्याने, पण ते ज्या प्रकारे रिव्हील केलं होतं ते जास्त भावलं होतं सगळ्यांच्या मनाला. त्यामुळे सगळेजण अर्जुनचे कौतुक करतात. तर येथेच थांबूया. धन्यवाद.